नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 7 तारखेपासून श्राद्ध पक्ष हे चालू झालेलं आहे. तर 21 तारखेपर्यंत पितृपक्ष हे संपणार आहे आणि या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या, कारण की हे केल्याने अत्यंत शुभ मानलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कावळ्याला रोजच्या रोज दही भाताचा घास हा खाऊ घालायचाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कावळ्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा आपल्याला छानपैकी करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या पितरांना स्मरून आपल्याला पिंडदान करायचं असतं आणि तर्पण विधी हा करायचा असतो. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरी आपल्याला पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना जेवणासाठी बोलवायचं असतं आणि वस्त्राचं दान आपल्याला ब्राह्मणांना करायचं असतं. अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे पितृदोष नाहीसा होण्यासाठी दररोज आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा हा संध्याकाळच्या वेळेस लावायचाच आहे. त्यानंतर या काळामध्ये विवाह असतील, पूजा असतील, कोणतेही शुभ काम आपल्याला करायचे नाही आहे. तसेच आपल्याला नवीन कपडे असतील, सोनं असेल, चांदी असेल, या वस्तूसुद्धा खरेदी करायचं आपल्याला टाळायचं आहे. श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला गाय असो, कावळा असो, कुत्रा असो, मुंग्या असो, यांना आपल्याला छोटंसं का असताना जेवण हे द्यायचं आहे, कारण की हे अत्यंत लाभदायक मानलं जातं. गरीब आणि गरजू व्यक्तींना आपल्या ऐपतीनुसार आपल्याला त्यांना दान करायचं असतं. खूप चांगलं मानलं जातं. त्यानंतर आपल्याला पितृपक्षाच्या दरम्यान सात्विक आहारच आपल्याला घ्यायचा आहे. तामसिक पदार्थांचं सेवन आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. या गोष्टी तुम्ही अवश्य पाळा. धन्यवाद.